तर आज सकाळी लवकर उठून पप्पा आणि मी निघालो होतो गावाला पोचायला जरा उशीरच झाला होता. दुपारच्या 2 वाजल्या. आजी बी वैतागली होती का तर जेवायची थांबली होती. मग आजीनं आणलं जेवण, केलं जेवण आणि आपल्या आंब्याच्या झाडाला लागला होता पाड. मग आजीने एक माझ्यासाठी पाडाचा एक आंबा काढून ठेवला होता. जेवण बिवण सगळं झालं. म्हटलं आता जरा गाडीवर पाणी मारावं. गाडीवर जरा पाणी मारलं. गाडीवर पाणी मारून झाल्यावर झाडासनी जरा पाणी मारलं. सगळं आवरून बसलो तर जोरात वारं सुटलं होतं. आता म्हटलं जोरात पाऊस येतोय का काय. पाऊस आला आपण काय जोरात नव्हता. मागच्या दाराला येऊन बघतोय इथं वाऱ्याने सगळं आंबं पडलं होतं. पप्पांनी उचललं तर त्यातला एक घेतला बघा. पूर्ण काय पिकला नव्हता, वाईच कच्चाच होता पण चांगला लागत होता. संध्याकाळी 6 वाजता प्रशांतनं दिलं होतं एक भाडं. मग आजीनं तो डबा बी तयार करून ठेवला होता. डबा घेतला ना आजीला म्हटलं चल आजी जातो आता, बाय बाय. मग गाडी काढली, निघालो कस्टमरला पिकअप करायला. पिकअप लोकेशन काय लांब नव्हतं, जवळच्याच गावातलं होतं, माणगाव मधलं. अर्ध्या वाटत पोचलं होतं. कस्टमर म्हटलं जरा उशिराच या. मग तशीच गाडी फिरवली पाटणला. का तर पाटणला जरा आपल्याला सीएनजी भरायचं होतं. सीएनजी भरायला बऱ्यापैकी गर्दी होती. मग सीएनजी भरलो आणि गेलो डायरेक्ट कस्टमरच्या घरी गेलो होतं. त्यांचं आवरून झालं होतं. मग निघालो तिथनं आम्ही. मग तिथनं गेलो कराडला म्हटलं जरा अख्खा मसूरची भाजी घ्यावी. शिवराजमधनं भाजी घेतली अख्खा मसूरची आणि मग तिथनं गेलो पुढे. तिथनं निघस तर वाजले होते 9:30. मग काय तिथनं जे रिबीट धरलं ते डायरेक्ट कर्नाटकला का आता कर्नाटकला जायचं होतं हॉस्पिटलमध्ये, पांडुरंग हॉस्पिटलला. तिथं पोचायला वाजले 12:15. जेवच तर वाजल्या 1. मग आता म्हटलं चला मारावी पडी. मग मारतं पडी भेटू उद्या पुढच्या ब्लॉगमध्ये.